शांती. आज आहे 24/5/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, देही अभिमानी बाबा तुम्हाला देही अभिमानी भवचा धडा शिकवत आहेत. तुमचा पुरुषार्थ आहे देह अभिमानाला सोडणे. प्रश्न आहे, देह अभिमानी बनल्याने पहिला आजार कोणता उत्पन्न होतो? उत्तर आहे, नावारूपाचा. हा आजारच विकारी बनवतो. म्हणूनच बाबा म्हणतात, आत्म अभिमानी राहण्याची प्रॅक्टिस करा. या शरीराचे तुम्हाला आकर्षण राहता कामा नये. देहाचा लगाव अर्थात आकर्षण सोडून एका बाबांची आठवण करा तर पावन बनाल. बाबा तुम्हाला जीवनबंध पासून जीवनमुक्त बनण्याची युक्ती सांगतात. हाच अभ्यास आहे. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, सतोप्रधान बनण्यासाठी बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण करायची नाही. देही अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, सर्वांसोबत शीरखंड होऊन राहायचे आहे. या अंतिम जन्मामध्ये विकारांवर विजय प्राप्त करून जगत जीत बनायचे आहे. आजचे वरदान आहे, बाबांच्या छत्रछायेमध्ये सदैव आनंदाचा अनुभव करणारी आणि करविणारी विशेष आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, जिथे बाबांची छत्रछाया आहे तिथे सदैव मायेपासून सुरक्षित आहेत. छत्रछायेच्या आत माया येऊ शकत नाही. मेहनतीपासून आपणच दूर व्हाल, आनंदात राहाल, कारण मेहनत आनंदाचा अनुभव करू देत नाही. छत्रछायेमध्ये राहणारे असे विशेष आत्मे उच्च शिक्षण शिकत असताना देखील आनंदामध्ये राहतात, कारण त्यांना निश्चय आहे की आपण कल्पकल्पाचे विजयी आहोत, पास झालेलेच आहोत. तर सदैव आनंदामध्ये राहा आणि दुसऱ्यांना देखील आनंदामध्ये राहण्याचा संदेश देत राहा. हीच सेवा आहे. स्लोगन आहे, जो ड्रामाच्या राजला अर्थात रहस्याला जाणत नाही तोच नाराज होतो. ओम शांती.